बुरख्यावरून लिखाण केलं तर काही जणांचे फोन आले मग नातेवाईकांचे. डायरेक्ट सगळ्यांना फाट्यावर मारताय, तर त्याच्यामुळं पॉलिटिकल किती प्रेशर येतं किंवा पॉलिटिकल लोक त्या गोष्टींच्या दृष्टीनं तुम्हाला किती हॅरेसमेंट करतात? कुणीच करत नाही मला हॅरेसमेंट. पण आता जे राजकीय लोक हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतात, त्यात नक्की हिंदू कोण आहेत? म्हणजे आता जर 12 बलुतेदारांना जर ते हिंदू म्हणत असतील, तर मग 12 बलुतेदारांना ब्राह्मण किंवा त्या लोकांसोबत का घेत नाहीत की आम्ही हिंदू आहेत, ते फक्त हिंदू म्हणण्यापुरतेच असतात आणि जेव्हा मुस्लिम विरोध करायचा असतो तेव्हा यांनाच वापरलं जाते. गोपीचंद पडळकरांचं ओव्हरऑल जे चाललंय आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जे बोलता, ते काय लॉजिकली काय असतं, म्हणजे काय घडतं? मूर्खपणा आहे ना.